पाकिस्तानला धुतल्यानंतर RSS प्रमुख मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर देशात निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निर्णायक कारवाई सुरू आहे. त्यासाठी RSS प्रमुख मोहन भागवत यांनी केंद्र सरकारचं नेतृत्व आणि तिन्ही सैन्य दलांना शुभेच्छा दिल्या आहेत. 26 हिंदू पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर देशात संतापाची भावना होती. देशवासियांना आणि त्या दुःखी कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यामुळे स्वाभिमानी आणि देशाचं मनोधैर्य दोन्ही उंचावलं आहे असं RSSने म्हटलेलं आहे. दहशतवादी, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पाकिस्तानातील त्यांचे समर्थक यांच्या विरोधात कारवाई करणं आवश्यक होतं, तसंच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही या कारवाईचं समर्थन करतो असं RSS प्रमुखांनी म्हटलेलं आहे. संकट काळात संपूर्ण देश सरकार आणि सैन्य दलासोबत उभा आहे असंही RSSने म्हटलेलं आहे. भारताच्या सीमेवरील नागरी वस्त्या आणि धार्मिक स्थळांवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतोय. हा अमानवीय हल्ला झेलणाऱ्या पीडितांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.